लिंग निदान आणि गर्भपात याबाबत राज्य सरकारने कठोर पाऊल उचललंय। मात्र तरीही नाशकात अनधिकृतपणे गर्भपात केले जात असल्याचं समोर आलंय। गर्भपात करण्यात आलेल्या महिलेनंच याबाबत तक्रार केल्यानं हा प्रकार समोर आलाय। या महिलेला दिवस गेले असताना तिच्या पतीनं आणि सासूनं डॉक्टरकडे शारीरिक तपासणी करताना घोटीला एका दवाखान्यात गर्भपात करण्याचा हट्ट केला। त्याला या महिलेनं विरोध केला, मात्र अखेर जबरदस्तीनं गर्भाच्या तपासणीसाठी तिला नाशिकच्या श्रीकृष्ण हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। तिला बेशुद्ध करून तिच्या परवानगी विना बेकायदेशीररित्या तिचा गर्भपात करण्यात आला। याबाबत पीडित महिलेनं पोलिसांमध्ये तक्रार घेण्यासाठी 4 दिवस लावले। अखेर नाशिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी डॉक्टरला अटक का केली नाही याबाबत सवाल उपस्थित होतोय। विजिलन्स कमिटीने याबाबत डॉक्टर गोरेंना दोषी मानलं असूनही पोलीस केवळ कागदावरील कारवाई करण्यात धन्यता मानतायत। नाही म्हटले तिथून मला घरी आणलं। घरी आणल्यानंतर मला मारलं। डॉक्टर गोरेंकर नेलं। जबरदस्तीने मला अबॉर्शन करायला लावलं। डॉक्टरांनी पण मला काही विचारलं नाही। विचारपूस न करताना असं केलं त्यांनी। त्याच्यानंतर मग डॉक्टरने बी आम्हाला काय बा निर्णय दिला नाही। डॉक्टर सुद्धा अटक व्हायला पाहिजे। घरच्यांनी बी त्यांनी बा काही म्हणताना विचारताना बा असं बिनविरहित आमच्या बा त्यांनी केलं। नाशिक येथे डॉक्टर गोरेंनी 89 आणि याचे संबंध करून त्या मुलींची गैरसमजूत करून त्यांनी तिचा गर्भपात केलेला आहे। ही सुद्धा केस आम्ही SP वगैरे भेटून रिओपन केलेली आहे आणि कोर्टात चार्जशीट जाण्याच्या तयारीत आहे। अशा प्रकारे या महिलेनं धाडस करून समोर आल्यानं बेकायदेशीर आणि जबरदस्तीनं गर्भपाताचा प्रकार समोर आलाय। अन्यायाविरोधात आवाज उचलल्यानं नाशिकमध्ये अशा प्रकारच्या पहिल्या गुन्ह्याची नोंद झाली आहे। मात्र अशा असंख्य कुटुंबातल्या विवाहितांनी अशीच हिंमत दाखवून भ्रूणहत्या थांबवण्याची आज अत्यंत गरज आहे। एकूणच या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी थेट जाऊयात नाशिकला। आपले प्रतिनिधी योगेश खरे आपल्याबरोबर आहे। योगेश, आपण बघतोय की खरं तर भ्रूण हत्या जी आहे ही खरोखरच कायद्यानं गुन्हा आहे, तरी देखील आज पुरोगामी महाराष्ट्रात सर्रासपणे अनेक ठिकाणी ते सुरूच आहे असंच चित्र दिसतंय। आज या एका महिलेनं हिंमत दाखवून अर्थातच हे आरोप केलाय, मात्र आज आपण बघतोय की हा जो डॉक्टर आहे तो मात्र अजूनही मोकाट आहे। काय सांगाल? खरं म्हणजे हा डॉक्टर नाशिक शहरातल्या सरकारी दवाखान्यामध्ये म्हणजे जिल्हा रुग्णालयामध्ये नोकरीला आहे आणि हाच डॉक्टर प्रायव्हेट प्रॅक्टिससुद्धा करतो आणि त्या ठिकाणी त्याला परमिशन नसताना या पद्धतीचा गुन्हा त्यांनी या ठिकाणी केलेला आहे। कोणताही गर्भपात करताना एखाद्या मुलीची परवानगी घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं। त्या पीडित मुलीची परवानगी घेणं, कारण की तिच्या परवानगीशिवाय कुठलाही ऑपरेशन करता येत नाही। तिच्या पतीची परमिशन नसली तरी चालते, पण तिची परमिशन असायला हवी आणि नेमकं या ठिकाणी या मुलीच्या परवानगी विना हा सगळा प्रमाद जो आहे हा डॉक्टरने घडवलेला आहे। त्यामुळे आता एकूण जर आपण बघितलं तर पहिला गुन्हा हा PDPMT ॲक्टनुसार या ठिकाणी दाखल झालेला आहे। नाशिक शहरात आत्तापर्यंत एकही गुन्हा दाखल झालेला नव्हता, मात्र नाशिक शहरामध्ये अशा पद्धतीनं अनधिकृत गर्भपात होत आहेत हे आज समोर आलेलं आहे आणि त्यामुळे आता पोलिसांची कारवाई ही महत्त्वाची आहे। पोलीस मात्र या बाबतीमध्ये कागदावरच कारवाई करताना दिसतात। अगदी खरं। धन्यवाद योगेश, ही माहिती दिल्याबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।